तुम्हाला काय वाटतं, प्रतीक शिंदेची गाडी चुकून पलटी झाली का? तर थांबा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की ती गाडी चुकून पलटी झाली की त्याने स्वतः मुद्दामून ती गाडी पलटी केली. आता प्रतीक शिंदे हे नाव सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो बऱ्याच वर्षांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. सुरुवातीला तो डायलॉगचे व्हिडिओ बनवायचा, पण आता तेच व्हिडिओ बनवत आपल्या सुकून चहाच्या ब्रँडच्या शाखा तो विकतो. आणि याच जोरावर त्याने आत्तापर्यंत 100हून अधिक फ्रँचायझीज विकल्या आहेत. म्हणजे आता तो फक्त कंटेंट क्रिएटर नाही, तर पूर्णपणे बिझनेस माइंडेड माणूस झालाय. त्याला चांगलंच माहिती आहे लोकांना कसं आकर्षित करायचं. आता तुम्ही म्हणाल, हे शाखा आणि बिझनेस मध्येच का आणलं? कारण या विषयाचा संबंध त्या घटनेशी खूप मोठा आहे. तुम्हाला आठवतं का, या आधीही प्रतीक शिंदेच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळीही गाडीचं बरंच नुकसान झालं होतं आणि सोशल मीडियावर त्याला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याने गाडी दुरुस्त केली आणि पुन्हा त्याच गाडीवर रील्स बनवायला सुरुवात केली. त्या रील्स लाखो लोकांपर्यंत पोहोचल्यात. ज्यांनी त्याला ट्रोल केलं आणि जे लोक त्याचे फॅन्स होते, त्या दोन्ही लोकांनी त्याच्याबद्दल चर्चा केली. आणि झालं काय, प्रतीक शिंदे पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये आला. त्याचा चेहरा महाराष्ट्रभर पोहोचला आणि त्याच्या चहाच्या फ्रँचायझीज आणखीन जास्त विकल्या जाऊ लागल्यात. यानंतर सगळं सुरळीत चालू होतं. तो गाड्यांसोबत व्हिडिओज बनवत होता, रील्स टाकत होता आणि ते रील्स व्हायरल होतेही होते. पण एक गोष्ट होती, व्हिडिओ व्हायरल तर होत होते, पण आधीसारखी त्याची चर्चा होत नव्हती. आता इथून पुढे माझं वैयक्तिक मत सांगतो. माझ्या मते त्याला चांगलंच माहिती होतं की लोकांचं लक्ष स्वतःकडे कसं वेधायचंय. सोशल मीडियावर पॉझिटिव्ह मार्केटिंग असो किंवा निगेटिव्ह मार्केटिंग होणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून कदाचित त्याने पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा भाग व्हायचा असं ठरवलं आणि मग आला तो फॉर्च्युनर पलटीचा व्हिडिओ. पण एक मिनिट, तुम्ही तो व्हिडिओ नीट पाहिलाय का? त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात येते. ज्या ठिकाणी तो गाडी चालवत होता ती जागा पूर्णपणे सपाट नव्हती. आजूबाजूला खोदकाम, खड्डे आणि उंच सकल भाग स्पष्ट दिसतो. जर फक्त ड्रिप मारायचीच होती तर ती एखाद्या सपाट मैदानावरतीही मारता आली असती. विषय लक्षात घ्या. आता कदाचित असं वाटतं की ही घटना फक्त अपघात नव्हती, याला कदाचित मुद्दामून घडवण्यात आलं असावं. आता या गोष्टीला आपण ठोसपणे सांगू शकत नाही, त्यामुळे याचा फक्त अंदाज किंवा मतच सांगितलं जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल, अशा ट्रेंडसाठी कोणी स्वतःचं नुकसान का करून घेईल? तर सोशल मीडियाचं गणितच थोडं वेगळं असतं. कधी कधी छोटंसं नुकसानही प्रचंड प्रसिद्धी मिळवून देतं आणि त्यातून अनेक पटीने फायदाही होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही उठावं आणि अशा गोष्टी करत बसावं. हे आपल्यासाठी धोकादायक नक्कीच ठरू शकतं. कसं आहे ना, सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यात तुम्ही एकच गोष्ट खूप दिवस करत बसले तर तुम्ही लवकरच संपणार. तुम्हाला चेंजेस आणावेच लागतील, नाहीतर असं काहीतरी करावं लागेल ज्याने लोकांचं लक्ष तुमच्याकडे वळेल. आता या घटनेनंतर काय झालं? गाडी पलटी झाली, त्यावर 1-2 नाही तर त्याने अनेक व्हिडिओ बनवलेत. लोकांनी त्याला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली, पण त्याने ट्रोलिंगला मनावर न घेता दुसऱ्या दिवशी नवीन गाडी दाखवली. म्हणजे काय, एक गोष्ट स्पष्ट आहे, त्याला माहिती आहे की लोकांनी चांगलं म्हटलं किंवा वाईट चर्चा झाली की आपण पुन्हा ट्रेंडिंगवर येणार. असो, आता हे सगळं माझं वैयक्तिक मत होतं. आता तुम्हाला यावर काय वाटतं? प्रतीक शिंदेची गाडी चुकून पलटी झाली का, की ही सगळी गोष्ट मुद्दामून करण्यात आली आहे?